मध्ये सुंदर असलेला, गोंडस असलेला आणि श्रद्धावान धार्मिक असलेला, माता पित्यांची सेवा करणारा एकुलता एक मुलगा जेव्हा मरण पावतो तेव्हा ती माता असा विचार करते की मी आता आत्महत्या केली पाहिजे, कारण माझ्या पोटचा गोळा काळजाचा तुकडा जर मरण पावलाय तर मी जगू कुणासाठी. तुम्ही इथे उपस्थित असलेले आया आणि वडील ह्याचा विचार करू शकता. आणि त्याच दरम्यान आमच्या भगिनी असलेल्या रोशनीताई प्रशांत यांच्याकडे युट्यूबच्या माध्यमातून आपली धम्मदेसना जाते आणि धम्मदेसना गेल्यानंतर आईला ऐकवते. आणि नेमकं मला वाटतं तेव्हा ती धम्मदेसना होती पटाचारीच्या संदर्भामध्ये. आणि पटाचारा जेव्हा मग आईने ऐकली आपल्या दी ग्रेट हॅपीनेस वरून, तेव्हा आईचं मत परिवर्तन झालं, मन परिवर्तन झालं आणि आत्महत्याचा विचार करणारी एक आई आज आपल्यामध्ये अत्यंत उत्साही आणि अत्यंत आनंदामध्ये जीवन जगते आहे. आणि त्यांचा मुलगा मरण पावला, तिने एक पुस्तक तयार केलं, यापेक्षा अजून मोठं परिवर्तन दुसरं कोणतं असू शकते. आणि त्यामुळे कितीतरी उदाहरणं आहेत. परवाला अमरावती मधून एक फोन आला, कोणी म्हणते तंबाखू सोडला आमच्या घरच्यांनी, कोणी म्हणते दारू सोडली. एक अमरावतीच्याच तिकडचा मागे फोन आला होता, त्याला मला वाटतं 6 महिने झाले. एका ताईने भगिनीने सांगितलं, भंतेजी आमचा भाऊ आमच्या आई बरोबर 14 वर्षांपासून बोलत नव्हता, आमच्या बरोबर बोलत नव्हता, भांडण होते शेतीवरून काहीतरी, पण प्रवचन ऐकून ऐकून काय माहित नाही त्याच्यात काय बदल झाला. 14 वर्षानंतर तो घरी आला, आईला वंदन केले, त्याने पाया पडला, आमच्याकडेही आला. आणि मी आतापर्यंत चुकलो होतो, बुद्धाचा मार्ग मला माहिती नव्हता, तो आता मला समजला, मला माफ करा, असं तो सांगत होता. असे कितीतरी उदाहरणं आहेत. मी मुद्दामून तुम्हाला एक छोटस 1-2 उदाहरण या ठिकाणी सांगितले. आणि म्हणून महामंगल सूत्रावरील विश्लेषणात्मक धम्मदेसना हे पुस्तक आज प्रकाशित होत असताना मला अतिव आनंद होतो आहे. आपल्या